यवतमाळ जिल्ह्यातील 11 नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जर पाहिलं तर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा जी आहे ती यवतमाळच्या पोस्टल मैदानावर जी आहे त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। या निवडणुकीला मोठं महत्त्व देखील या प्रचार सभेने जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर राज्याचे कॅबिनेट मंत्री अशोक उईके यांची कन्या प्रियदर्शनी उईके या यवतमाळ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी जे आहे ते निवडणुकीच्या रिंगणात आहे। सोबतच काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या सून देखील या निवडणुकीच्या रिंगणात या ठिकाणी टाकलेल्या आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील सर्व भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी देवेंद्र फडणवीस यांची सभा जी आहे ते या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। जिल्ह्यातील परिस्थिती पाहिली तर बहुतांश ठिकाणी या ठिकाणी महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळत आहे। भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादी हे एकमेकांविरोधात या ठिकाणी उभ्या ठाकल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आजच्या या प्रचार सभेमध्ये कशा पद्धतीने भाजप जोर लावणार आहे आणि काय नेमका पद्धतीने ही सभा जी आहे ती होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जिल्ह्याचे महामंत्री आणि संयोजक राजू पटगीवर आपल्या सोबत आहेत। काय नियोजन आजच्या संपूर्ण सभेचं? देशामध्ये पंतप्रधान भाजपाचे, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री भाजपाचे आणि आता यवतमाळ जिल्ह्यात नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुद्धा भाजपाचे हा नारा, हा संदेश घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे। आणि लाडक्या बहिणींचा लाडका देवा भाऊ आज माननीय देवेंद्रजी या सभेला संबोधित करणार आहेत। त्यासाठी आम्ही पाचही नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत, पांढरकवड्याचे आतिश बोरले, घाटंजीचे महेश पवार, आर्णीचे राजू वाडेकर, यवतमाळच्या ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके आणि दारव्याचे दामोदर लड्डा आणि आमच्या या 5 नगर परिषदमधील 150 नगरसेवक आणि या सर्वांसाठी आज माननीय देवेंद्रजी पूर्ण यवतमाळकरांना संबोधित करणार आहेत। निश्चित आज देवेंद्र फडणवीसची सभा जी आहे ती याच पोस्टल मैदानावर या ठिकाणी होणार आहे। मोठी जय्यत तयारी जी आहे ती भाजपकडून या संपूर्ण सभेच्या निमित्तानं करण्यात आलेली आहे। प्रचारासाठी असलेला हा दौरा भाजपसाठी संजीवनी देणारा ठरणार असणार आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।